नमस्कार मित्रांनो, मी अँड स्पीड या यूट्यूबच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. हा आपला पहिलाच मोटो ब्लॉग आहे आणि या चॅनलवरचा तिसरा व्हिडिओ आहे. तर चला सुरुवात करू. या व्हिडिओचं मागचं कारण म्हणजे आज आपण चाललो आहे पुणे ते कळंबोली. काही कारणास्तव पण विचार केला की चला चाललोच आहोत तर व्हिडिओ रेकॉर्ड करून घेऊया. आता आपण आहोत नाशिक फाट्यापासून पुढे चाललो आहे. आता आपण जुना मुंबई पुणे हायवेला कनेक्ट होऊया. इथून इथल्या शेलच्या पेट्रोल पंपावरती आपण पेट्रोल भरून घेतलेलं आहे आणि आता आपण पुढे जाऊ. पुढे आपल्याला कनेक्ट व्हायचे हायवेला सर्व्हिस रोड सोडून. पुढे पाठी बघून आपण हायवेमध्ये मर्ज हायवेला लागलो आहोत. मजल दरमजल करत आपण कळंबोलीकडे प्रस्थान करू. या अगोदर आपल्या चॅनलवरती 2 व्हिडिओ आलेले, पण ते व्हिडिओ होते थर्ड पर्सन व्ह्यूमधलेच. म्हणजे कॅमेरा आपल्या पाठीमागे लागलेला सेल्फी स्टिकवरती, इनविजिबल स्टिकवरती आपला कॅमेरा DJ ऑस्मो 360. तर त्याच्यामध्ये आपण 360 व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण काइंड ऑफ असं ड्रोनने शॉट केलं असं की आपण शॉट देऊ शकतो. त्या प्रकारे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. हा पहिलाच असा व्हिडिओ आहे तो आपण फर्स्ट पर्सन व्ह्यू, म्हणजे जे मला दिसतंय ते तुम्हाला दिसतंय अशा व्ह्यूमध्ये आपण शूट करतो. स्वतः आपल्याकडे प्रॉपर माईक सेटअप नसल्यामुळे तुम्हाला थोडी हवा जाणवेल आवाजामध्ये. कारण आपला कॅमेरा आहे सध्या हेल्मेट माउंटेड, तोही हेल्मेटच्या बाहेर, त्याच्यामुळे चला मी म्हणत होतो आपल्या ऑडिओमध्ये जरा तुम्हाला हवा हवेचं जास्त प्रमाण ऐकायला येईल. कारण आपला प्रॉपर माईक सेटअप नाही आहे आपल्याकडे. प्रयत्न चालू आहे. समजा तुम्हाला याच्यावरती प्रॅक्टिस करावं लागेल. आपल्या चॅनलचं थोडं बॅकग्राऊंड द्यायचं म्हटलं तर मी अँड स्पीड हे नाव अशा प्रकारे ठेवण्यात आलेलं आहे की मी म्हणजे किचन साळवी आणि माझी बाईक ट्रॅन स्पीड 400. आम्ही दोघे जिकडे फिरू तिकडच्या मेमरीज आम्ही तुमच्यासोबत शेअर करू, हाच एक उद्देश आहे. आता किती मेमरीज पॉसिबल होतील, किती फिरणं होईल, किती रेकॉर्डिंग करता येईल ते बघूयात आपण. सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण थोडं थंड आहे. माझ्यासाठी तितकंच चांगलं आहे. विराटेश्वर क्रॉस करतो आपण. ट्रॅफिक वाढलेली आहे. पुढे दिसतो तुम्हाला वेगळा गणपती.
कारण गर्दी भरपूर आहे, कारण काय माहीत नाही. ठीक आहे, बघू. गर्दी भरपूर आहे. मंगळवार बऱ्यापैकी ट्रॅफिक क्लिअर आहे. बरोबर, चला ट्रॅफिक क्लिअर आहे. चौक पार केला. आता पुढचा एक बाकी आहे जो मेन चौक पडतो तिथला, की इथे जास्त करून रायडर्सची गर्दी असते. आणि हा सुद्धा आपल्याला क्लिअर आहे. वी कॅन गो अहेड. आपण पुढे जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण एक हॅडल क्रॉस केलेला आहे. प्रकारे आपण आलेलो आहोत हिवाळ्याच्या बाजारपेठेत. बापरे दादा, वन वे आहे हा. करेक्ट मी इसान रॉंग, पण हा वन वे आहे. अच्छा, मे बी वीकडेजमध्ये ट्रॅफिक कमी असेल तर तिकडून गाड्या जाऊ देत असतील. कारण युजली ज्या जाणाऱ्या गाड्या असतात त्यांना इथून लेफ्ट घेऊन जायला लागतं. या बाजारपेठेत गर्दी असली तर मग दोन्ही साईडने गाड्या चालू राहिल्या तर फुल ट्रॅफिक जाम होतं. लोणावळा लेक, वन ऑफ द फेवरेट स्पॉट्स. हा खंडाळ्याचा सनराईज पॉईंट. नॉट शुअर तुम्हाला कितपत दाखवू शकतो. हा इकडे आहे. घाटाची सुरुवात आणि घाटाच्या सुरुवातीलाच ट्रॅफिक. हेवी व्हेकल्स असल्यामुळे आपण कंप्लेन करू शकत नाही. ऑफकोर्स त्यांना हळूहळू उतरवावं लागतं. आपल्यासारखी ॲजिलिटी त्यांना नाही भेटत टू व्हीलरसारखी. पण पूर्ण धुक्यात कवर प्रयत्न करेन पूर्ण कवर करण्यासाठी. पण काय माहिती काय काय तुम्हाला दाखवू शकतो. पुढे 2-3 ट्रक चालले त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक आहे, पण ठीक आहे, आपण पण हळूहळू जाऊ. आपल्याला काही घाई नाही. तोपर्यंत तुम्हाला क्लिअर रस्ता मिळत नाही ओव्हरटेक करण्यासाठी, कधीच पुढे जाऊ. हा अशा प्रकारे हा व्ह्यू तुम्हाला दिसतच असेल, मॉर्निंग व्ह्यू. जर तुम्हाला इथला थर्ड पर्सन व्ह्यू एक्सपिरियन्स करायचा असेल त्या 360 कॅमेऱ्याने, जो माझ्या गाडीच्या पाठीमागे माउंटेड होता इन्व्हिजिबल स्टिकवरती, तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या आय बटनमध्ये देईन. चेक करा ते. समोर दिसणारा ड्यूक स्नूज म्हणतात त्याला, मराठीत नाव वेगळं आहे पण पूर्ण धुक्याने वेगळं आहे. छान दिसतो. पर्यटकांची काही कमी नाही. खाली तिथे मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट चालू आहे नागपुरामध्ये. तो आहे नागपूर. इथून 2 रस्ते भेटतील पुढून आपल्याला. आपण एक्सप्रेसवेचा सुद्धा वापर करू शकतो 5 किलोमीटर पुरता बाईकने जाताना. पण का काय माहिती, मला एक्सप्रेसवेवरती कॉन्फिडन्स येतच नाही. तर कॉन्क्रीट रस्त्यांवरती मला आवडतच नाही चालवायला गाडी. गाडी व्हायब्रेट होते आणि त्यातल्या त्यात आपल्याला घ्यायचा आहे या घाटाचा आनंद.
हेवी व्हेकल्सला एंट्री नाही आहे, जसं तुम्ही बघितलं तसं फक्त छोट्या गाड्या आणि टू व्हीलर. आपण आपल्या पेसला गाडी चालवू, काय वाकडे तिकडे गाडी चालवायची गरज नाही, आरामात उतरते आपली गाडी. गाडी न्यूट्रलला न सोडता गाडी आपली चालली आहे गिअरमध्ये. दॅट इज द सेफेस्ट वे टू डिसाईड. या ब्रिजच्या खालून होतात दोन वेगळे रस्ते. उतरण्यासाठी लेफ्टला जायला लागतं, राईटला जाऊ नका, कारण वन वे आहे तो फक्त वरती येणाऱ्यांसाठी आहे. इथून लेफ्ट. खंडाळा घाटातला हा सगळ्यात फेवरेट स्पॉट, माझा आवडता स्पॉट, कारण दोन्ही बाजूने झाडी, मस्त एकदम छान वाटतं इथे. कधीही या तुम्ही, कधीही या, फक्त रात्री नका येऊ. खाली खोपोलीचा व्ह्यू दिसतो इथे. एक गिअर डाऊन करून घेऊया आपण आरामात उतरवण्यासाठी. गाडीचा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय की नाही माहीत नाही, छान वाटतं ऐकायला आफ्टर सेकंड सर्व्हिस. Although it is a single cylinder, but that melody it gives out. इथून पुन्हा आता आपला टू वे चालू, वन वे संपला तिथं. रोलिंग काय बोलतो तुम्ही? ब्रेक्सचा वापर जास्त करू नये घाटांमध्ये, तर आपण गाडी गिअरवरतीच कंट्रोल करूया. योगेश भाई ऑलमोस्ट उतरलोय आता आपण. इथून पुढे छोटा काच होईल. आहे त्याच्यामुळे पाठीमागे गाड्याने थोडं हळूहळू चालावं लागतं. तो प्रयत्न करतो अशा हेवी व्हेकल्सला, दादा असे नका करू, तो प्रयत्न करतो अशा हेवी व्हेकल्सला ओव्हरटेक करण्याचा. पण ओव्हरटेक करताना माझी तुम्हाला विनंती आहे, समोरून येणाऱ्या गाड्यांचं सुद्धा लक्ष ठेवा.
जो रस्ता जातो तो सुद्धा मस्त क्लिनिक आहे. तर सरळ आता पुढे त्या रस्त्यालाच घेऊया. खोपोली क्रॉस केलेला आहे आता आपण. चालले आता पनवेलकडे. अरे बाबा, हम्मा आली रस्त्यात, हम्मा. रस्त्याने आय गेस अटल सेतूकडे सुद्धा इथे गाडी चालवताना जरा जास्त काळजी घ्यायला. इंडिकेटर चालूच होता. लेफ्ट आपल्याला जायचे राईट लाईट. हा आहे टी पॉईंट. तुम्ही सरळ गेलात JNPT अटल सेतू, राईट मारल्याच्या नंतर कळंबोली सर्कल, तिकडे सर्कल. सर्कलपासून पुढे येऊन आता आपण जातोय कळंबोलीच्या जे गंतव्य, शेवटचं डेस्टिनेशन. पाऊस पडायची सुरुवात होतोय वाटतं, थेंबे. आपण मारणार इथून राईट आपल्या डेस्टिनेशनकडे. पावसात जरासा ते एक जरा कन्फ्युजनच होतं. हिअर वी आर ॲट आवर डेस्टिनेशन कळंबोली. चला तर मग भेटू आपलं काम उरकून थोड्या वेळाने. वेलकम बॅक एव्हरीवन. काम करता करता आलेलो वाशीला. काम झालंय, आता निघूया परतीच्या वाटेला. काम थोडं लांबवलं, नाहीतर विचार असा होता की लवकर निघावं इकडून आणि जेवायलाच घरी जावं. काम लांबल्यामुळे मग शेवटी असं झालं की इथेच कळंबोलीला ज्या आमच्या बाकी आहेत त्यांच्याकडे जेवलो. तिथून वाशीला आलो, वाशीचं काम उरकलं आणि आता रिटर्न निघालो. वाजलेत आता 3 वाजले, नाही सॉरी 2 वाजले, 2:13:55. चला तर मग या ट्रॅफिकमधून बाहेर पडून भेटतो तुम्हाला. पनवेलवरून कळंबोली सर्कलवरून राईट मारतो JNPT रोडला आणि तिथे भेटतो मग तुम्हाला. JNPT रोड तिथून आपल्याला लेफ्ट घेऊन आपल्या पुढच्या मार्गाला समोर दिसतोय तो टी पॉईंटचा पाठीमागचा डोंगर. जरा छान आहे तसा. वरती जाता येतं की नाही माहीत नाही, पण काय करायला पाहिजे. आता मी किती बोलतो आणि तुम्हाला किती ऐकायला येतंय हे त्या हवेलाच माहिती आता आणि त्या कॅमेऱ्यालाच माहिती. तून आपल्याला घ्यायचं लेफ्ट.
गोवा पुण्यासाठी लेफ्ट, नवी मुंबई विमानतळासाठी राईट, मुंबई उरण JNPT साठी सुद्धा राईट. आपण घेणार लेफ्ट. लेफ्ट घेऊन आपण मेन हायवेला कनेक्ट होऊ आणि कनेक्ट होऊन डायरेक्ट बाहेर पडू आपण पळसपेठ. कनेक्ट होतोय आता आपण मेन JNPT रोडला. आता इथून पुढे पळसपेठ. पळसपे फाटा जवळ आला आहे आणि तो जो समोर दिसतोय लेफ्ट साईडचा सुरका म्हणजे कलावंतीन दुर्ग, त्याच्या बाजूला प्रबळगड. कलावंतिनीची तुम्हाला कथा माहितीच असेल आणि तिथला पायऱ्यांवरचा थरार तर तुम्ही ऐकूनच असाल. क्लिअर की कलावंतीन आणि प्रबळगड. आलो आपण पुन्हा आता पळसपे फाट्यावरून जुन्या मुंबई पुणे हायवेला. बाप रे खड्डेच खड्डे. आलो आलो. Beautiful roads. Nice शेरली, कधी वाघीण, नेहमी डेंजर. एका बाईक वेड्याला काय पाहिजे असं वातावरण, असे रोड आणि एक वाघेण. पुन्हा एकदा लोणावळ्याच्या घाटात, खंडाळ्याच्या घाटात सुरुवातीलाच खाली खोपोलीपासून सुरुवात. जस्ट चेकिंग इफ द कॅमेरा इज ऑन ऑर नॉट. नाहीतर कळलं एकटाच बडबडतो. कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करायला थांबलो. बॅटरी चेंज करून ऑन आवर रिटर्न जर्नी. लेट्स सी हाऊ वी रिटर्न घाट जर्नी करू. ते मध्ये त्या ब्रिजच्या खाली ब्लॉक नको असायला बस. आहे तोपर्यंत पुढे जाऊया. एवढा हेवी ट्रक.
सकाळी आपण आलेलो तो वन वे, आता वरती जाण्यासाठी हा लेफ्टवाला वन वे. सिंग्रोबाचं मंदिर कथा तुम्हाला माहीतच असेल. सिंग्रोबा कोण होते आणि त्यांनी काय केलं आणि त्यांच्यासोबत काय केलं. तिच्या साईडने ओव्हरटेक करत आपण चला चला. मस्त आहे, छान. सकाळी बोललेलो ना तुम्हाला इथे पोलीस उभे असतात, इकडून अपोजिट साईडने आलात तर पहिलं तुम्हाला तिथे जाऊन टाकतात. आपण काय अपोजिट साईडने चाललो आहे तर आपण आपल्या लेनमध्ये जाऊ. मग इट्स नॉट अ वन वे नाव. इथून सरळ गेलो तर एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो, पण आपल्याला इथून लेफ्ट घेऊन वरती जाऊ. Almost at the top. गार वाटलं इथे. थंडाळ्याची हवा आहे तिथे, थंड असणारच. घाट रस्ता कंप्लीट. फॉर हेवी व्हेकल्स नो एंट्री. ऑफकोर्स नो एंट्री असणार, कारण पुढे तुम्हाला माहितीच आहे की ती स्पीड उतार आहे, चढ आहे. ते उताराचं ठीक आहे, एक वेळेस गाड्या उतरतात. चढात जर का हेवी व्हेकल्स असतील आणि त्याच्यात तिथे कसं इमिजिएट वळण आहे ना, त्याच्यामुळे मग तिथे अडकून पडतात. वा, जस्ट एन्जॉय धिस व्ह्यू. इकडे नागपणी, या साईडला इकडे खोपूर. दादा ते थांबायचं एक भीती आहे, माकड येतात डिस्काउंट घ्यायला. तुमच्या हातात जे काय असेल नसतं ते काय बसलेलेच आहे. मिडलाच मारला. But we are not gonna stop, we are just gonna continue. हे पुढचे जे दोन वळणं आहेत ना, या टर्न्समध्ये जास्त हेवी व्हेकल्स चढताना अडकतात, कारण इथे चढसुद्धा आहे प्लस टर्नसुद्धा.
म्हणून इकडे हेवी व्हेकल्सला बंदी आहे. ॲज यू कॅन सी दिस इज दॅट टर्न. Here goes the Lal Bari. आलो आपण सूर्योदय पॉइंट जवळ. सूर्योदय, सनराईज. काय तू रे बाबा, काय तू या तुम्ही पण या अंगावरती का बाय. पुन्हा एकदा सगळ्यांनी आपल्याकडे सुंदर अशी गणरायाची मूर्ती, जिल्हा गणपती. तळगावच्या तिथे थोडी ट्रॅफिक मिळाली ते, बाकी एकदम फटाफट चालू होतं. कलश मंदिर बघतात ते, कलश मंदिर तिथे बाजूला कलश मंदिर. रस्त्याने न जाता सध्या आपण वाकड मार्गे चाललो आहे. कारण एका मित्राची आपल्याला, त्या मित्राच्या म्हणजे आपल्याच भावाची भेटवस्तू पोस्ट करायची आहे. ती कळपवलीवरून आणलेली आहे. मग आता देहू रोडच्या अगोदर जो राईट येतो वाकडकडे जाणारा रस्ता, तिथून राईट घेऊन आपण चांदवड फुल आहे इकडं. बिकॉज ऑफ कंस्ट्रक्शन, रस्त्याचे कंस्ट्रक्शन चालू आहे. अँड दॅट डाऊन शिफ्टिंग सिम्फनी. हा 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 हा. पूर्णपणे सर्विस रोडच उतरवलं. मे बी वाकडचे स्कायलाईन्स नेहमी बदलतच राहतात. जिकडे बघाल तिकडे डेव्हलपमेंट. तिकडे तिकडे we are back to the source. आपण आपल्या भावाचं सामान, आपल्या भावाचं सुखी बघून सामान, त्याची भेटवस्तू, जी कळंबोलीवरून आणलेलं सामान आहे ते. आणि तिथून आपण घरचा रस्ता धरू. आपल्याला लेफ्ट तिथे आपल्याला भेटेल असल्यानंतर त्याची वस्तू आपण त्याच्या सुपूर्द करू आणि आपल्या घरचा रस्ता धरू.
चला आता सगळी कामं झाली. ज्या वस्तू आणलेल्या त्या त्यांच्या सुपूर्द करून झालेल्या आहेत. आपण आपला घरचा रस्ता धरलेला आहे आणि हा ब्लॉग संपवण्याची वेळ झालेली आहे. तर या ब्लॉगबद्दल तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील कमेंट करून नक्की सांगा. काही आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.